सतरंजीपुरा जोन अंतर्गत मेहंदीबाग रोड विद्युत विभाग के सामने स्थित आवासीय क्षेत्र में अवैध रूप से कचरा डालने जाने का गंभीर मामला सामने आया है। इस संबंध में युवा सेना के जिला प्रमुख शरद सरोदे ने नगर निगम प्रशासन को लिखित शिकायत सौंपकर तत्काल कार्रवाई की मांग की है। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शिकायत के अनुसार संबंधित स्थान पर नियमित रूप से कचरा फेंका जा रहा है, जिससे पूरे क्षेत्र में तीव्र दुर्गंध फैल रही है। इसके कारण मच्छरों और कीटों की संख्या बढ़ गई है, जिससे स्थानीय नागरिकों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। रहवासियों में नाराजगी का माहौल है। उन्होंने प्रशासन से शीघ्र समाधान की अपेक्षा जताई है। शिकायत में कहा गया है कि यह कृत्य सॉलिड वेस्ट मैनेजमेंट रूल्स 2016 तथा एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 के प्रावधानों का उल्लंघन है। संबंधित अधिकारियों और जिम्मेदार व्यक्तियों पर विभागीय जांच कर कानूनी कार्यवाही की मांग की गई है। प्रशासन को चेतावनी दी गई है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो आगे कानूनी कदम उठाए जाएंगे। नक्कीच आमची युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शरद भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथले जे सतरंजीपुरा झोन आयुक्त आहे हरीश राऊत साहेब यांना ज्या कचऱ्याच्या संबंधित आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो आणि एकदम गंभीर प्रश्न आहे की तिथे जिथे कचरा डंपिंग केला जातो तिथे एक शौचालय सुद्धा आहे आणि सार्वजनिक शौचालय हे महिलांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तिथे 200 मीटरवर शाळा सुद्धा आहे। तर विद्यार्थी आणि महिला तिथे जात असतील तर ती परिस्थिती भयानक आहे। त्या शौचालयामध्ये दरवाजे पण नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये महिला आणि विद्यार्थी तिथे जात असेल त्याचा उपयोग होत असेल तरी हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि याची दखल घेत आम्ही हरीश राऊत साहेबांना निवेदन दिलं की हे ताबडतोब इथलं शौचालय जे आहे या विषयामधलं जे कचऱ्याच्या संबंधित सुद्धा आणि जे शौचालयातलं सौंदर्यीकरण करून इथला जो कचऱ्याचा जो डंपिंगचा विषय आहे तो तुम्ही ताबडतोब निकाली काढा। आणि हरीश राऊत साहेब हे डिसिप्लिन अधिकारी आहे तर ते आम्हाला करतील आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं की आपल्याला तिथला कचरा हा आपल्याला साफ झालेला दिसेल। इथलं हे मेहंदीबाग रोडवर अनेक वर्षापासून तिथे म्हणजे एक डंपिंग यार्ड बनवून ठेवलेला आहे कचऱ्यांचा, जिथे लोकांच्या घरून कचरा गाड्या उचलतात आणि त्यांना काही किलोमीटरच्या दायरा दिलेला आहे। पण ते काय करतात, जसं लालगंजहून उचलला ना तिथे नेऊन टाकला, म्हणजे बाजूनी उचलतात ना तिथे डंपिंग यार्ड करतात। तिथून 100 मीटरमध्ये ते सदावर्ते स्कूल आहे, तिथे शाळा आहे, तिथे मंदिर आहे, लोकांच्या रहिवासी घर आहे, तिथे दुकानं आहे। म्हणजे अशा प्रकारे यांनी घोड केलेला महानगरपालिकांनी आणि बीव्हीजीनी। तर तेच साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की अगर तुम्ही हे कारवाई नाही केली लवकरात लवकर तर त्यांनी आमच्या समोर इन्स्ट्रक्शन दिलं साहेब दुसऱ्यांना अधिकाऱ्यांना का उद्याला तिथे कचरा जमू द्यायचा नाही। आणि आम्ही त्यांना सांगितलं का तिथे नागरिकांना त्रास झाला, त्यांच्या स्वास्थ्याला त्रास झाला, काही झालं तर मग आम्ही तिथे गाडी येऊ देणार नाही। मग आम्हाला गाडी फोडावी लागले तरी चालेल, नागरिकासाठी जनतेसाठी अंगावर केस घ्यायला लागले तरी चालेल, कारण की आम्ही माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहे। आम्ही घरी बसणारे नाही। जिथे नागरिकांना त्रास झाला, पब्लिकला त्रास झाला तिथे आम्ही उभे राहणार। तर त्यांना आम्ही इंटिमेशन दिलं 24 तासाच्या अंतर त्यांनी अगर तिथलं बंद नाही केलं ते कचरा डंपिंग यार्ड, त्यांना आम्ही नियम पण सांगितले। भारत सरकारने 2016 मध्ये नियम काढलेला होता की रहिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही डंपिंग कचरा करू शकत नाही। त्यांना राऊत साहेबांना तोच आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही जे नियम राहतात त्यांना तुम्ही मानतात की नाही मानत? त्यांनी कबूल केलं। त्यांनी कबुली केलं की हे चुकीचं आहे, तिथे कचरा घर राहणार नाही आणि तिथे जे शौचालय आहे त्या शौचालयाला एक दार पण नाही।